स्वागत आहे। तर आज आपण कापण्या बनवणार आहोत गव्हाच्या पिठापासून आणि त्यात गूळ वगैरे घालून कापण्या असं छान असं मऊ कापण्या बनवणार आहोत। तर पाहूया त्यासाठी काय काय साहित्य लागत आहे ते। तर कापण्या बनवण्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे ते सांगते तुम्हाला काय काय साहित्य घेतलेलं आहे ते। तर मी हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। हा गूळ आहे तो मी पाण्यात असं विरघळून घेतलेला आहे, म्हणजे उकळून घेतलेला आहे। पावशेर गूळ घेतलेला आहे। एवढ्या पिठाला पावशेर गूळ लागतो, कारण जास्त गोडही नाही करायच्या आणि जास्त फिक्क्याही नाही, मीडियम टाईपच्या कापण्या करायच्या आहेत आपल्याला। आणि हे बेसन घेतलेलं आहे, हाफ वाटी बेसन घेतलेलं आहे। चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि ही बडीशोप आणि विलायचीची पावडर, बडीशोप नक्की टाकायची ह्यात, त्यामुळे खूप छान अशी टेस्ट येते त्याला। त्यामुळे बडीशोप, विलायची आणि जायफळ हे तिन्ही मिक्स करून मी पूड केलेली आहे, ती 1 चमचा भरून टाकणार आहे मी त्यात। तर आता आपण सर्वात आधी बेसन पीठ टाकूया त्यात। हाफ वाटी जे मी बेसन पीठ घेतलेलं आहे ते टाकायचं। तर गव्हाच्या पिठात हे हाफ वाटी बेसन घेतलेलं आहे ते टाकायचं। नंतर चवीपुरतं मीठ टाकायचं, एवढं मीठ टाकत आहे। चमचा गच्च भरून बडीशोप आणि विलायचीची पूड करून घेतलेली आहे ती टाकत आहे। ती टाकल्यामुळे खूप छान असा स्वाद येतो। मी माझी आई जशी बनवती त्या पद्धतीने बनवणार आहे। खूप छान बनवती माझी आई, आषाढ महिन्यात आम्ही हे करतो। आता हे सर्व आधी मिक्स करून घेऊया छान। आता हा मी गुळ जो विरघळून घेतलेला आहे, पाण्यात विरघळून घ्यायचा, म्हणजे एक उकळी येऊन द्यायची, म्हणजे खडे राहत नाहीत आणि आपल्या कापण्या छान होतात, मऊसूद अशा छान कापण्या होतात। त्यासाठी असं करून घ्यायचं, कारण फोडून गुळ घेतला तर एखादा तरी खडा राहतोच। हे असं केलं म्हणजे सगळं अगदी प्लेन होतं छान, म्हणून असं करून घ्यायचं। थोडं थोडं टाकून आता मिक्स करून घेऊया। घट्टच कणिक मळायची आहे, पातळ नाही मळायची, जेवढं लागेल तेवढं घालायचं आहे पाणी आपल्याला। असं लागेल तसं पाणी टाकून छान असं मळून घ्यायची आहे आपल्याला कणिक। लागेल असं गुळाचं पाणी टाकून घ्यायचं आणि छान मऊसूद अशी कणिक मळायची आहे आपल्याला। लागतात ह्या कापण्या चहा सोबत, ही दुपारच्या वेळेस खायला खूपच छान लागतात आणि अगदी साधी सोपी पद्धत आहे, कोणीही करू शकेल। असंच होतात ह्या। तुमच्याकडे खसखस असेल तर खसखस ही टाकायची, खसखस टाकल्यामुळे पण खूप छान असा स्वाद येतो त्याला आणि दिसतात पण खूप छान। आता माझ्याकडे नव्हती म्हणून मी नाही टाकली, असेल तर नक्की टाका। हे पहा आपली कणिक छान मळून झालेली आहे कापण्यासाठी, किती छान कणिक मळून झालेली आहे। मी वरून थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि थोडी खसखस होती माझ्याकडे, ती टाकलेली आहे वरून, तळल्यानंतर दिसेल ते तुम्हाला। आता 10 मिनिट भिजण्यासाठी ठेवून देऊ आणि 10 मिनिटांनी लगेच करू, पटकन होतात, त्याला काही वेळ लागत नाही। झाकण ठेवून छान भिजून देऊ 10 मिनिट, नंतर आपण लाटून कापून घ्यायचे आणि मग तळायचे। तर आपले 10 मिनिट झालेले आहेत। आता कणिक पाहूया आपण, हे पहा किती छान भिजलेले आहे। आता आपण कापण्या करून घेऊया, त्या कापून घेऊया आणि नंतर सर्व झाल्यानंतर त्या तळून घ्यायच्या। हे पहा आपले लाटून झालेले आहेत कापण्यासाठी मी, आणि हे तेल लावून लाटलेलं आहे, पिंटी नाही लावलेली, तेल लावूनच छान असं लाटायचं
आता कापून घेऊया आपण. त्याच्या कापण्या काढूया चाकूनी. आपल्या कापण्या आणि एवढ्या साईजच्या कापलेल्या आहेत. तुम्हाला हवी असेल तेवढी साईज तुम्ही कापू शकता. इकडचं आहे ते मी परत लाटून घेते. आता हे काढून घेऊया. तर अशा प्रकारे एका थाळीत मी काढून घेतलेल्या आहेत. ह्या कापण्या लाटून झालेल्या आहेत कापून आपल्या त्या. आता दुसरं मी लाटायला घेते. दुसरा गोळा बनवून घेते. साधारण एवढ्या साईजचा गोळा बनवायचा. गोल करायचा. तर आपल्या सर्व कापण्या करून झालेल्या आहेत. हे पहा एवढ्या झालेल्या आहेत. आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्यात मी तेल तळण्यासाठी तेलही टाकलेलं आहे. पाहूया आपलं तेल गरम झालेलं आहे का. आणि मग सर्व तळून घेऊया. तेल आपलं गरम झालेलं आहे छान. आता तळून घेऊ. हळूवारपणे सोडायचं. काळजी घ्यायची नाहीतर तेल अंगावर उडेल. लाल कलरवर तळायचे आहे. खूप छान लागतात हे खाण्यासाठी. तर हे पहा आपले लालसर कलरवर आता कापण्या खूप छान तळून झालेले आहेत. आता मी काढून घेते. असे लालसर कलरवर तळायच्या. अजून थोडा लाल कलर येऊ द्यायचा. खूप छान अशा खायला लागतात. हे चहा सोबत वगैरे दुपारी आपलं चहा सोबत खायला खूपच छान लागतात. आणि स्पेशली आषाढ महिन्यात खूप सारे जण हे करतात कापण्या. तर तुम्ही नक्की करा अशा प्रकारे. तुम्हाला पण खूप आवडेल. मी आमची आई माझी आई जशी बनवते त्या पद्धतीने बनवलेले आहेत. खूपच चविष्ट लागतात. साधारण असा कलर झाला पाहिजे. हे पहा किती सुंदर कलर आलेला आहे त्याला. आणि सोपे आहे. एवढं काय अवघड नाही. अगदी सोपे आहे. सोप्या पद्धतीने करू शकतो आपण. कोणीही बनवू शकतं. आणि खाण्यासाठी खूप छान आहेत. हेल्दी आहेत. गूळ आणि गव्हाचं पीठ बेसन ह्याच्यापासून बनवलेले आहेत आपण. अगदी काळजीपूर्वक सोडा तेलात. कारण तेल अंगावर उडेल बिडेल पोळेल. त्यामुळे त्याची काळजी घ्या. आमच्या घरी सर्वांनाच खूप आवडतात त्या कापण्या. सर्व कापण्या तळून झालेल्या आहेत. ते छान झालेले आहेत. खायला पण त्या तेवढ्या छान लागतात. नक्की करून पहा. अगदी सोपी पद्धत आहे. आणि तुम्हाला जर आवडल्या असतील मी केलेल्या कापण्या तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब नक्की करा. त्याला तर पैसे लागत नाहीत सबस्क्राईब करायला. तर नक्की सबस्क्राईब करा सगळ्यांनी. आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली मी केलेली रेसिपी ती.